हाय गाईज. सो आज आम्ही तुमच्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन येत आहोत. घेऊन नाही येतो, तुम्हाला आम्ही स्टोरी सांगणार आहेत. हा, घेऊन काय त्यांच्या घरी जाणार आहे का? बावलट. इग्नोर इट, इग्नोर. हे बघा त्याचा प्रूफ, हा मार्क. मी रिअल स्टोरी तुम्हाला सांगते. झालेलं असं की आम्ही दोघी कर्जतला चालवलो. का चालवलो आपण कर्जत? आम्हाला बँकेत काम होतं, त्यामुळे आम्ही दुपारच्या 2 वाजता चाललो. हा, बँकेत काम होतं, सो आम्ही चाललेलो. आणि तितकं म्हणजे ही मला सांगत होती कधी ती एवढं स्लो का अरे भाई तिथून आहे ना, असं मी तिला एवढी बोलली नाही, ती लिटरली 20 का 25च्या स्पीडने चालली. तर बोलली ती स्पीड नॉर्मल आहे आणि तिथे टर्निंग वगैरे होती. दॅट्स वाय मी स्पीड ती तेवढी नॉर्मली ठीक आहे. ठीक आहे चल. पण आहे ना, विषय असा झालता की तिथे अशी एक स्कूल होती आणि म्हणजे कर्जतला जायला आमच्या रस्त्याचं काम चालू होतं आणि आम्ही दुसऱ्या रूटने चाललेलो आणि एवढे घाण टर्न होते ना भाई, जाम घाण. आणि तिथे झालं काय ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते. तिथून एक टर्निंग वरून समोरून एक ट्रॅक्टर येत होतं. ट्रॅक्टर नव्हता काय, तो टेम्पो होता. कमाल है यार, कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. त्याच्यात असं काय बोलतात, मंडपाचं सगळं सामान होतं. हा, तर ते बांबू तोंड नको तोंड काय करणार असं कसं तुझी फेवरेट स्टेप. ठीक आहे चल, बोल चल. मला नाही करायची व्हिडिओ. बोल तू, बोल. सांग बोल बोल बोल. तर आम्ही अशी टर्न चाललेलो, चाललेलो आमचं बँक काम होतं आणि पुढून तो टेम्पो आला आणि दीदीचा बॅलन्स. कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बैगन. टेक अ लिटिल ब्रेक. तर गाईस चला, फायनली आपण आमची स्टोरी आम्ही सांगतो आता. सो झालं असं की आम्ही दोघं चाललेलो. तर ही मला बोलली की दीदी गाडी लवकर चालव. तर मी फास्ट घेतली गाडी थोडीशी आणि तिथं टर्निंग आली आणि त्याच्यानंतर ना तिथून एक गाडी येत होती आणि त्या तेच टेम्पो. आणि त्या टेम्पोच्या बाहेर सगळे काठ्या वगैरे निघालेल्या आणि ती खूप फास्ट आलेली बट आम्ही ती गाडी बघितलेली, सो आम्ही स्पीड पण कमी केली आणि त्या गाडीला आम्ही हॉर्न पण दिला. तर मग ती खूप जास्त स्पीडने आलेली, टर्निंगला स्पीडने आली. माझा इथे लागून मी तिकडे काय गाडी अशी होत मी तिकडे गेले आणि ही खाली पडली आणि मला तिथे कुठं दीदी, मला लिटरली चक्कर येते. आणि ही बावळट मुलगी तिथून 4 व्हीलर आली मागून आणि ती म्हणजे बोलत होती की म्हणजे आम्हाला सोडत होते हॉस्पिटलपर्यंत. बट मी फाईन होती ॲक्च्युली आणि म्हणजे मला एवढं काय झालेलं नव्हतं, तर कारण मी त्या अवस्थेत होती का मी हिला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकते. माझ्या साल्टा निघलेला तुम्हाला समजूच शकते का, एखादा मुका मार लागला तर तो अख्ख्या आयुष्यभर राहू शकतो, तर तुम्हाला समजूच शकतं. ठीक आहे, तर तो मला मुका मार इथे लागला आणि त्याच्यानंतर मग लिटरली मला चक्कर येत होती. बट मी हिला दाखवून दिलं नाही का, बिकॉज ही घाबरेल म्हणून मी तशीच गाडी काढली. म्हणजे मी पहिले गेली हिला उचलायला, त्याच्यानंतर हिचा फोन एक साईडला पडलेला, ही एक साईडला पडलेली. आणि त्याच्यानंतरची गोष्ट सांगते, हिचे पप्पा काय बोलले. ठीक आहे, तर उठली ही आणि गाडीजवळ आली आणि हसायला लागली जोर जोरात. तू समजा? हाँ. नाही तू समजा नाही. ती तिकडून माणसं आलेले विचार करत बसले असं राहिले, पडलेत तरी हसताय त्या मुली. म्हणजे एक प्रकारचा हा एक निर्लज्जपणा जो आमच्यात आहे. आम्ही पडलो तरी आम्ही एकमेकींच्या तोंडाकडे बघून हसायला लागलो. त्याच्यानंतर मग कसं बसं करून मी हॉस्पिटलला हिला नेलं. मी पण स्पीडला. ठीक आहे, हिचे पप्पा आले आणि गेलो आम्ही, ड्रेसिंग वगैरे केली
आणि बाहेर आलो, बसलो एका साईडला, बाहेर एक बेंच होता तिथे बसलो आणि हिचे पप्पा लिटरली बोलतात तुला नवीन फोन पाहिजे होता म्हणून तू मुद्दाम पडली. साठी बाई एवढा कोण करू शकतो, एवढं लागून कोण घेऊ शकतो. आणि हिचे पप्पा बोलतात तुला फोन पाहिजे होता ना म्हणून तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं. ही मुद्दाम करण्यासारखी गोष्ट आहे. पडले दुखतंय पडलंय, चालता दुखतंय, येत नाही. हे विचारलं ना त्या माणसानी विचारलं काय तुला फोन पाहिजे. तुला फोन पाहिजे ना म्हणून तू पडलीस. मला माहितीये घरी आलो तरी दुसऱ्या दिवशी जेव्हा मी काढत होती ना ते भाई साहेब यांना विचार किती रडली, कारण की ती पूर्ण अशी चामडीला चिपकलेली होती आणि माझ्या मार्क ते अजून आहेत. Actually खरं म्हणजे तो माझा एक म्हणजे ह्याच्या आधी पण मी एकदा स्कूटीवरून पडलेली. ते जाऊ दे, ते मी तुम्हाला नंतर सांगेल का ते मी कशी पडलेली आणि ते कुठे पडलेली. तर मी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये दाखवेल की आम्ही कोणत्या जागेवर पडलेलो ते. तर सेकंड पार्टसुद्धा मिस नका करू. आता सध्या गुड नाईट, तुम्ही पण झोपा, आम्ही पण झोपतो आणि नेक्स्ट व्लॉगला नक्की भेटूया. तर बाय बाय. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब सबस्क्राईब नक्की. बाय बाय बाय.